नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण लोकरच्या छान असं मोरपीस करायला शिकणार आहोत। बघा, हे असं मोरपीस हे आज आपण करायला शिकणार आहोत। खूप सोपं आहे आणि याचा वापर करून अनेक गोष्टी बनवता येतात। चला तर मग सुरू करूया। यासाठी मी चमकीची लोकर घेतलेली आहे आणि ही 5 कलरच्या लोकर मी याच्यासाठी वापरणार आहे। ही डार्क ब्ल्यू, फेंट ब्ल्यू, डार्क ऑरेंज, फेंट ऑरेंज आणि हा ग्रीन कलर, एवढे कलर मी घेतलेले आहेत। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम डार्क ब्ल्यू कलर घ्यायचा आहे आणि 12 हाफ डबल क्रोशे म्हणजे अर्धे खांब घ्यायचे आहेत। पहिल्यांदा मी मॅजिक लूप तयार करून घेते आणि 12 हाफ डबल क्रोशे, हे पूर्ण जे मोराचं पीस आहे हे पूर्ण आपल्याला हाफ डबल क्रोशेच्या सहाय्यानेच करायचं आहे। आता मी 2 साखळ्यांचा पहिला खांब करून घेते, नंतर हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 दोरा ओढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जॉईन करून घेऊ। 3 साखळ्यांच्या पहिल्या खांबाच्या वरच्या साखळीत जॉईन करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा दोरा तोडून दुसरा कलर जोडायचा आहे। आता आपण दुसरा कलर, हा फेंट ब्ल्यू कलर जोडून घेऊया। ही सुई मी 3.5 mm चीच घेतलेली आहे। आता आपल्याला प्रत्येक खांबावर 2 खांब घ्यायचे आहेत, परत हाफ डबल क्रोशेस घ्यायचे आहेत। 2 या ठिकाणी पहिल्या खांबावर आपण शेल तयार करून घेणार आहोत। 2 खांब, 1 साखळी आणि 2 खांब। आता प्रत्येक खांबावरती सर्वप्रथम पहिल्या खांबावर शेल करून घेतल्यानंतर प्रत्येक खांबावर 2-2 खांब आपल्याला घ्यायचे आहेत। हा जो दोरा आहे हा विणकामामध्ये हाईड करून टाकायचा आहे। एक, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, प्रत्येक सिंगल खांबावर 2 खांब घ्यायचे आहेत। सगळं हे मोरपीस हाफ डबल क्रोशांनीच करायचं आहे। या मोरपिसाचा वापर आपण कुठे कुठे बऱ्याच ठिकाणी करू शकतो। मी कुठे केला आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। लहान बाळांच्या ब्लँकेटवर, त्यांच्या स्वेटर्सवर वगैरे बऱ्याच ठिकाणी आपण करू शकतो। आता हे इथे जॉईन करून घ्यायचं आहे आणि सिंगल क्रोशे घेत घेत आपण या शेलच्या मध्यावर
यायचं आहे आणि मग हा दोरा तोडून घ्यायचा आहे। डार्क ब्ल्यू आणि फेंट ब्ल्यू हे दोन कलर वापरून झाल्यावर आता मी हा डार्क ऑरेंज कलर घेणार आहे। या तिसऱ्या राऊंडमध्ये आपण परत शेलवर शेल घेणार आहोत। 2 हाफ डबल क्रोशे, 1 साखळी आणि परत 2 हाफ डबल क्रोशे। आणि आता या ठिकाणी आपण प्रत्येक खांबावर सिंगलच खांब घ्यायचा आहे, 2-2 नाही घ्यायचे। बघा या पद्धतीने मी सिंगलच घेणार, प्रत्येक खांबावर एक एक खांब या पद्धतीने आपण घेणार आहोत। या पद्धतीने आपण राऊंड पूर्ण करून घेऊ। डार्क ऑरेंज कलर झाल्यावर आता मी हा फेंट ऑरेंज कलर वापरणार आहे। मोराच्या पिसामध्ये अनेक कलर असतात, आपण त्यातल्या त्यात मॅच होतील असे कलर निवडले आहेत। आता परत शेलवर शेल, 2 साखळ्यांचा एक खांब, दुसरा हाफ डबल क्रोशे, 1 साखळी, परत 2 हाफ डबल क्रोशे। आता परत प्रत्येक खांबावर एक एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे, सिंगलच घ्यायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक। बघा या पद्धतीने वेगवेगळे कलर आता मिक्स होऊन छानपैकी मोरपिसासारखा अनेक रंगी मोरपीस आता तयार होईल। मी हा राऊंड पूर्ण करून घेते आणि मग दाखवते। बघा आता या ठिकाणी हे जॉईन करून घेते, मुका खांबाने इथपर्यंत आपण येऊ आणि आता आपण ग्रीन कलर जोडणार आहोत। ग्रीन कलरही मोरपिसामध्ये आवश्यक आहेच। आता मी परत शेलवर शेल घेणार आहे, प्रथम 2 साखळ्या, नंतर 1 हाफ डबल क्रोशे, 1 साखळी, 2 हाफ डबल क्रोशे किंवा अर्धा खांब। आता परत एकदा प्रत्येक खांबावर एक खांब याप्रमाणे हा राऊंड विणून घ्यायचा आहे। बघा छान हिरवा कलर कसा उठून दिसतो आहे मोरपिसामध्ये। आता मी हा राऊंड पूर्ण करून घेते आणि मग दाखवते। बघा या ठिकाणी विणताना इथे थोडासा वाटीसारखा आकार येतो, तर काही हरकत नाही, तो असला तरी चालतो। जर नको असेल तर इथे एका खांबावर 2 खांब घ्यायचे, 2 खांबांवर 2-2 खांब घेतले तर तो वाटीसारखा आकार येणार नाही, परंतु आला तरी काही हरकत नाही। बघा किती छान मोरपीस दिसायला लागले आहे, सगळे कलर मिक्स होऊन नंतर छान असा कलर मोरपिसाचा तयार होतोय। आता या ठिकाणी जॉईन करून घेऊ। बघा हे सुंदर असं मोरपीस तयार झालेलं आहे।
या ठिकाणी मध्यभागी आपण मोती पण जोडू शकतो, छान दिसतो तो। बघा वेगवेगळ्या कलरमध्ये खरोखरच छान असं मोरपीस तयार झालेलं आहे। आता या मोरपीसाचा आपण कुठे कुठे वापर करू शकतो, हे मोरपीस असे एकमेकांना जोडून मी तोरण केलेलं आहे। बघा हे आपण देवघरासाठी या पद्धतीने तोरण करू शकतो, वरती तोरणपट्टी करून या पद्धतीने मोरपीसाचा वापर करून मी छान असं देवघरासाठी तोरण केलं आहे। हे असंच तोरण तुम्ही दारावर लावण्यासाठीही करू शकता। हे दारावर लावण्यासाठीच केलेलं आहे, देवघरासाठी छोटं तोरण लागतं, तो तुम्ही हे तोरण नक्की करून बघा। याशिवाय मोरपीसाचा वापर अजून कुठे कुठे आपण करू शकतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा। मी लहान बाळाच्या स्वेटरवर, टोपीवर, नंतर ब्लँकेटवर असं अनेक ठिकाणी आपण हे वरती पॅचवर्क सारखं लावून खूप सुंदर दिसतं। तर नक्की करून बघा, जमलं की नाही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन मी नक्की येईन, तुम्ही बघत राहा। धन्यवाद।